गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. इयत्ता 6वी विषय इतिहास. त्याच्यामध्ये आज आपण बघा 5वा पाठ पाहणार आहोत. त्याचं नाव आहे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. प्राचीन भारतामध्ये कशा पद्धतीनं धार्मिक प्रवाह त्याचा प्रसार झाला, कोणत्या धर्माचे कोण प्रसारक होते, संस्थापक कोण होते, त्या ठिकाणी असणारे त्यांचं धर्मग्रंथ कोणते, हे सगळं आपण या ठिकाणी या पाठामध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये जैन धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, ज्यू धर्म असेल, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, पारशी धर्म, अशा पद्धतीचा 6 धर्मांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर वेद काळाच्या शेवटी वेद्य विधीमधील बारीक सारीक तपशिलांना नको एवढं महत्त्व आहे आणि त्या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते. इतरांना ते मिळवण्याची मोकळीक राहिली नाही. हे आपण पाठीमागच्या वैदिक संस्कृती या पाठामध्ये पाहिलेलं आहे की इसवी सन पूर्व 6व्या शतकात सर्वसाधारण मानवाला सहज कळेल अशा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचार प्रवाह निर्माण झाले. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा किंवा स्वतःच्या प्रगतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे याची जाणीव आणि गणना झाली आणि त्यातून पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले. व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्त्वाचा नसतो हे या धर्मांनी अगदी ठळकपणे मांडले. त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवले आणि नवीन विचारांच्या प्रवर्तकामध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये आज आपण पहिल्यांदा पाहणार आहोत जैन धर्म. बघा, जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक धर्म आहे. या धर्मात अहिंसा या तत्वाला फार महत्त्व दिलेलं आहे. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थंकर म्हणतात. ज्यांनी या धर्माचं ज्ञान मिळवलेलं आहे, प्रकट केलेलं आहे, त्यांना त्या धर्मामध्ये तीर्थंकर म्हणतात. आणि या जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थंकर होऊन गेलेले आहेत आणि त्या 24 तीर्थंकरापैकी वर्धमान महावीर जैन हे त्यांच्या धर्माच्या परंपरातील 24वे तीर्थंकर होत. तर वर्धमान महावीर यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत की त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 ते कालावधी बघा, जैन महावीरांचा कालावधी इसवी सन पूर्व 590 ते इसवी सन पूर्व 527. आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो त्या राज्यामध्ये प्राचीन काळी उर्जी नावाचे एक महाजनपद होतं आणि त्याची राजधानी होती वैशाली. वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. बघा, त्या ठिकाणी वैशाली नावाचं एक नगर होतं आणि त्या ठिकाणचाच एक भाग असलेला कुंडग्राम या गावी या वर्धमान महावीरांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. 12.5 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्त झाली. हे ज्ञान केवळ म्हणजे विशुद्ध रूपाचे होते म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजे त्या आजारावर किंवा विकारावर विजय मिळवणे आणि असा विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना जिन म्हणजे जिंकणारे असे म्हटले जाऊ लागले. जिन या शब्दापासूनच जैन हा शब्द तयार होतो. विकारावर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्ष उपदेश केला. लोकांना धर्म हा सहजपणे कळावा म्हणून त्यांनी वर्धमान महावीर अर्धमागधी या लोकभाषेतून काय केलं, लोकांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहावृत्ती आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत त्यांना समवसरण असे अर्धमागधी भाषेमध्ये म्हणत असत आणि हे समवसरण समतेवर आधारलेले असे. त्या ठिकाणी या समवसरणामध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश असे. आता त्यांची पंचमहावृत्ती बघा, त्या ठिकाणी त्यांची 5 पंचमहावृत्ती त्यांनी सांगितलेले आहेत आणि त्या पंचमहावृत्ती म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचा नियम त्या ठिकाणी वर्धमान महावीरांनी सांगितलं. पहिला आहे अहिंसा, की कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नये. दुसरं सत्य, प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी. तिसरं स्तेय आणि चोरी, दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या सहमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी आणि चोरी न करणे म्हणजे अस्तेय.
चौथं नियम अपरिग्रह, मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो, असा साठा न करणं म्हणजे अपरिग्रह. पाचवं ब्रह्मचर्य, शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून वृत्तांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. हे त्यांची पंचमहावृत्ते. त्या ठिकाणी बरोबर त्यांनी आणखी 3 त्रिरत्ने सांगितले. त्रिरत्ने म्हणजेच पहिलं सम्यक दर्शन, दुसरं सम्यक ज्ञान आणि तिसरं सम्यक चारित्र्य. ही त्यांची 3 तत्वे. सम्यक याचा अर्थ संतुलित. त्याच्यामधलं पहिलं आहे सम्यक दर्शन. तीर्थकारांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. जे तीर्थकार तुम्हाला उपदेश देणार आहेत त्यांचं काय घ्यायचं, सत्य जाणून घेऊन त्यांच्यावर ठेवायची, श्रद्धा ठेवायची. सम्यक ज्ञान, तीर्थकारांच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे. आणि तिसरं सम्यक चारित्र्य, पंचमहावृत्तांचे काटेकोर आचरण करणे. पुढचा पाठ आहे उपदेशाचे सार. आता महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे की सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो. ही वर्धमान महावीरांची शिकवण होती. स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्गसुद्धा या वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते. मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. सर्व प्राणीमात्रावर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या, असा सुद्धा त्यांनी या जगाला संदेश दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचे धार्मिक गुरु आहेत आपले गौतम बुद्ध. त्यांचा कालावधी आहे 563 ते इसवी सन 483 आता बघा, गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनामध्ये झाला. त्यांच्या पित्यांचे नाव शुद्धोधन आणि आईचे नाव होते मायादेवी. गौतम बुद्धाचे मूळ नाव होते सिद्धार्थ. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बुद्ध असं म्हटले गेले. मानवी जीवनामध्ये दुःख का आहे हा प्रश्न त्यांना सारखा पडला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उर्वेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते आणि त्याच वेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. आणि म्हणून बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. आणि त्याच पिंपळाच्या वृक्षाला आज बोधिवृक्ष असे म्हणतात. तसेच उर्वेला या स्थानाला बोधगया असं म्हणतात. त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले. या प्रवचनामध्ये त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हटले जाते. आणि या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून घटनेला धम्मचक्र प्रवर्तन असं पाली भाषेमध्ये म्हटलं जातं. संस्कृतमध्ये त्याला धम्मचक्र प्रवर्तन असंही म्हटलं जातं. नंतरच्या काळामध्ये त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्ष चारिका केली. चारिका म्हणजे काय तर पायी फिरायचं. त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या धम्माचा सार पुढीलप्रमाणे आहे बघा. आर्य सत्य, मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत आणि त्यांना काय म्हटलेलं आहे, त्यांनी आर्य सत्य म्हटलेलं आहे. ती कुठली 4 आहेत बघा. दुःख, मानवी जीवनामध्ये दुःख असते. दुसरं दुःखाचे कारण, दुःखाला काहीतरी कारण असतं. तिसरं दुःख निवारण, दुःख दूरही करता येते. आणि चौथं प्रतिपद, प्रतिपद म्हणजे मार्ग, हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग सुद्धा म्हटले जाते. त्यांनी काही पंचशिले पण सांगितलेले आहेत. गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले. त्या नियमांना काय म्हणायचं, पंचशील. पहिलं, प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे, म्हणजे प्राण्यांची हत्या करायची नाही, चोरी करायची नाही, अनैतिक आचरणापासून दूर राहायचं, असत्य बोलण्यापासून दूर राहायचं, खोटं बोलायचं नाही, मादक पदार्थ म्हणजे व्यसन करायचं नाही. अशा पद्धतीची ही त्यांची पंचतत्वे. बौद्ध संघ आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अन्वयांना भिक्खू असे म्हटले जाते. बुद्धांप्रमाणे भिक्खू ही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता, त्यांना भिक्खुनी असे म्हणतात. बौद्ध धर्मात सर्व वर्णातील व जातीमधील लोकांना प्रवेश होता. आता त्या ठिकाणी आपले जो काही धम्म आहे त्याचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा एक संघ निर्माण केला होता. कुठलाही गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अन्वयांना भिक्खू असं म्हटलं जात होते. त्याचप्रमाणे बुद्धांप्रमाणे भिक्खू ही चारिका लोकांना धम्माचा उपदेश करत असत. स्त्रियांचा सुद्धा एक स्वतंत्र संघ होता, त्यांना भिक्खुनी असं म्हणत.
बौद्ध धर्मात सर्व वर्णातील आणि सर्व जाती धर्मातील लोकांना प्रवेश होता. अशा पद्धतीनं आज आपण धर्मप्रसारक प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह याच्यामध्ये 2 जैन धर्मामध्ये वर्धमान महावीर आणि बौद्ध धर्मामध्ये गौतम बुद्ध यांचा या ठिकाणी आज आपण अभ्यास केलेला आहे. पुढच्या धर्मगुरूंचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.